छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्या शस्त्रांचा वापर सातत्याने केला जात होता युद्ध जिंकण्यासाठी, त्या शस्त्राचं प्रदर्शन आज या ठिकाणी अखिल ससानेनगर मित्रमंडळाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त केला जातो आणि मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी देखील त्या ठिकाणी शस्त्र पाहण्यासाठी झालेली आहेत। आपल्यासोबत या ठिकाणी काही मंडळी जमलेली आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत। सर, आज अखिल ससानेनगर संयुक्त शिवजयंतीनिमित्त शस्त्र प्रदर्शनाचा कार्यक्रम आज या ठिकाणी होत आहे, आपण देखील या कार्यक्रमात सहभागी झालेला आहेत, काय सांगा? आज या ठिकाणी अखिल ससानेनगर मित्रमंडळ आणि सर्व त्यांनी संयुक्त विद्यमाने एक छान शस्त्र प्रदर्शन ठेवलेलं आहे आणि एक आगळा वेगळा नवीन पिढीला एक चांगला संदेश देणारा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी ठेवलेला आहे। नेहमीच DJ वाजतो, त्याच्यावर नाचगाणं नेहमीच होत राहतं, पण जे शिवजयंती आहे त्यांनी त्या काळात ज्या परिस्थितीत युद्ध केलं, त्या काळात ज्या शस्त्रांचा शोध लावला आणि जी शस्त्र वापरून त्यांनी युद्ध जिंकले, तर ते शस्त्रांचं या ठिकाणी प्रदर्शन भरवलेलं आहे। आणि ती सर्व शस्त्र हेमंत तिर्डे सर हे सातारा या ठिकाणून आलेले आहेत आणि त्यांनी ते 30 वर्षापासून या ठिकाणी त्याची जतन करत आहेत आणि त्या प्रत्येक शस्त्राबद्दल त्यांना संपूर्ण माहिती आहे आणि हे ज्ञान आपण पुढील पिढीला ते स्वतः ते देत आहेत आणि त्याचं संवर्धन करत आहेत आणि त्यांच्या ह्या कार्याला आमच्या खूप खूप शुभेच्छा आणि अखिल ससानेनगर मंडळालाही खूप खूप शुभेच्छा। खूप छान उपक्रम आहे आणि नवीन पिढीला संदेश देणारा आहे। तर आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अखिल ससानेनगरच्या माध्यमातून आपण या ठिकाणी शस्त्र प्रदर्शनाचा कार्यक्रम जो आहे तो ठेवलेला आहे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून नेमकं काय संदेश देण्याचा प्रयत्न आपण करणार आहात, काय सांगा? सर, आता नवीन पिढीसाठी मी जे आपण जुनी शस्त्र जी आहेत ज्याच्यामुळे आपण आज आहोत, आज ते लोक विसरत चाललेले आहेत। आता लोकांना असं वाटतं बंदूक आहे, तोफा आहेत जे, पण या ठिकाणी आहोत हे जुन्या लोकांमुळे आहोत आणि याच शस्त्रांचा वापर करून त्यांनी आपल्याला आज हे स्वराज्य जे आपण आता आहोत हे मिळवून दिले, निर्माण केलेले महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केले, तर आपण ते विसरून चालणार नाही। तर त्यांच्या जी शस्त्र होती ती आपण गोळा केली पाहिजे, त्याची माहिती घेतली पाहिजे आणि ती जतन केली पाहिजे, त्याचा दुरुपयोग करता कामा नये, पण ती जपली पाहिजेत, कारण ती आपली संस्कृती आहे आणि ज्याच्यामुळे आपण आज आहोत त्याला विसरून चालणार नाही आपल्याला। तर ती आपण शस्त्र जे असतील, कोणाकडे असतील, घरात असतील, त्यांनी ती जपावी, त्याचा दुरुपयोग करू नये, शिकावी, त्याच्यापासून संरक्षण आपलं होईल याचा आपण अभ्यास करावा। माझा असा विषय आहे की सर्वांनी तलवारबाजी, दांडपट्टा, लाठी हे शिकलं पाहिजे, पण हे फक्त सेल्फ डिफेन्ससाठी, दुसऱ्यावरती कोणावरती ते उगारू नये असं माझं नक्की मत आहे। पुणे जिल्ह्याला विद्याचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं आणि त्याच विद्याच्या माहेरघरमध्ये आधी मोठ्या प्रमाणामध्ये महिला अत्याचार, महिला हिंसाचार देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे। मग अशा महिला भगिनींसाठी शस्त्र प्रदर्शन किंवा शस्त्र कलाबाजी करणं कितपट योग्य राहील, तुम्हाला काय वाटतं? आपण ही नक्की 100% ही आपण शिकवलीच पाहिजे, महिलांना तर नक्की शिकवलं पाहिजे। महिलांकडे एक साधं म्हणजे तुमच्याकडं त्यांच्याकडे एक साधं आयुध असतं, म्हणजे काय म्हणतात की जर एखादा चेन स्नॅचर आला, त्यांनी जर तुमची हे चेन ओढली तर तुम्ही ओरडायला पाहिजे, हे तर तुमच्याकडे आहे ना, पण ते सुद्धा होत नाही, कारण ते घाबरतात, पण त्यांची चूक नाही, त्यांना ट्रेनिंगच नाही आहे। म्हणजे गाडी चालवताना एखादा माणूस येतच नसेल तर तो घाबरतो, पण चालवायला लागल्यानंतर तो घाबरत नाही, तसं ते आहे। तर तुम्ही ट्रेनिंग नक्की दिलं पाहिजे, तलवारबाजी, दांडपट्टा, तुम्हाला लढायला नाही जायचं, पण तुम्हाला डिफेन्स करता यायला पाहिजे। एखादा चोर आला तर त्याच्यावर तुम्ही डिफेन्स करता यायला पाहिजे, त्याच्याकडे तलवार असते, तो उगारून दुसऱ्याला मारायला जातो, पण आपण पळून जातो लांब, पण त्याचा उद्देश दुसऱ्याला, पण तुमच्यावर जर आला तर तुम्ही डिफेन्स करता आलं आणि त्याला कुठल्याही तलवार चालवता येत नसते, त्याला फक्त तुम्हाला घाबरवायचं असतं त्या तलवारी। नागरिकांच्या सेवेसाठी तर पोलीस प्रशासन कायमच कटिबद्ध आहे, मात्र नागरिकांच्या सुरक्षेसाठी नागरिक देखील कलाबाजीमध्ये पुढं असणं गरजेचं आहे, असं या कार्यक्रमाच्या माध्यमातून संदेश देण्याचा प्रयत्न आपण करणार आहात का? नक्कीच, शस्त्रांसाठी एक आखाडे आहेत काही। आता आमचे एक मित्र आहे पलीकडं सातवाडीमध्ये, अक्षय आपनावे म्हणून, ते आता मुलांचा आखाडा घेतात, त्यांना शिकवतात आणि कधी वाटलं तर ते मलाही बोलवतात की काही वाटलं चुकीचं असेल, काही बरोबर आहे सांगा म्हणून, तर त्यांचं चालू आहे। आता माझा विषय मी स्वतः शिकवतो, पण मला असं आहे की मला जागा नाही शिकवायला, आणि जर लाठीकाठीचं ट्रेनिंग घ्यायचं तर तुम्हाला जागा मोठी मोकळी पाहिजे, पण तेवढी जागा मला उपलब्ध मिळाली नाही, त्यामुळे मी अजून चालू नाही करू शकलो। तर मी नक्कीच चालू करण्याचा प्रयत्न करेन, मला जर जागा मिळाली तर नक्की मी शिकवीन। मला कुठल्याही त्याच्यातला मोबदला नको, पण मला शिकवायचं, कारण ही कला माझ्या अंगात आहे, ती दुसऱ्याला मिळायला पाहिजे असं माझं नक्की मत आहे। किती वर्षापासून हे शस्त्र प्रदर्शनाचा कार्यक्रम या ठिकाणी होत असतो?
काय सांगा? मी जवळजवळ 7 ते 8 वर्ष यांच्याकडे करतो आहे. दरवर्षी मला ते हर्षल दादांचा यांचा फोन येतो कार्यकर्त्यांचा, मी दरवर्षी येतो. आत्तापर्यंत यांची मी शिवजयंती बघितली. आता ही सर्व मंडळं मिळून एकच शिवजयंती करतात आणि खूप चांगल्या प्रमाणात करतात. म्हणजे त्यांचं एक कौतुक आहे या निमित्ताने. सर काय सांगाल? आपलं दररोजचं जर दैनंदिन जीवन बघितलं, सगळेजण मोबाईलमध्ये आणि टी व्हीमध्ये अडकलेले आहेत. अशी शस्त्रास्त्र प्रदर्शन बघायला मिळणं ही वर्षातनं एकमेव संधी फक्त ससाननगर शिवजयंती महोत्सव उपलब्ध करून देतो. त्याच्यामुळं सर्व नागरिकांना या शस्त्रांची माहिती मिळते. इतर वेळी हे बघणं सहज शक्य नाही आहे. असे दुर्मिळ जतन करणारे लोक फार कमी आहेत. त्यामुळं हा वर्षातून एक सुवर्णयोग असतो असं म्हणायला हरकत नाही आहे. म्हणजे पारंपरिक जी शस्त्र होती ती बघायची ही केवळ हीच संधी असते वर्षात एकदा. त्यामुळं नागरिकांनी भरपूर लाभ घ्यावा. सर काय सांगाल, आज या ठिकाणी ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शस्त्र प्रदर्शनाचा उपक्रम ठेवलेला आहे, कसं वाटते तुम्हाला? निश्चितच उपक्रम आम्ही चांगलाच ठेवला आहे. हे अखिल ससानीनगर शिवजयंती महोत्सव हा सर्व गणेशोत्सव मंडळ जे आहेत ससानीनगरमधील आणि हाऊसिंग सोसायटी असतील आणि शिवभक्त असतील यांनी एकत्रित येऊन हा शिवजयंतीचा उत्सव आम्ही 2023पासून सुरू केलेला आहे. आणि ह्या उत्सवाच्या माध्यमातून आम्हाला आमच्या परिसरामध्ये असतील किंवा सर्व परिसरामधील लोकांना किंवा सहपरिवाराला आपल्या शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं की शिवाजी महाराजांच्या संस्कृतीचं एक प्रबोधन आपल्याला सर्व लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. आणि ह्या उत्सवामध्ये सहपरिवार लोकांनी सहभागी व्हावे अशा प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित करण्याचा दरवर्षी प्रयत्न करत असतो. आणि ह्या शस्त्रप्रदर्शनच्या माध्यमातून आपल्या ज्या शिवाजी महाराजांच्या काळातल्या ज्या जसं त्यांनी सांगितलं आहे त्याच गोष्टी आहेत की त्यासाठीच आपण तो कार्यक्रम ठेवतो की शिवकालीन दुर्मिळ शस्त्रास्त्र हे आपल्या लोकांपर्यंत हे पोहोचत राहिलं पाहिजे. लहान मुलांना या गोष्टींचं माहिती मिळत गेली पाहिजे म्हणून आम्ही हा कार्यक्रम दरवर्षीच ठेवतो. आणि असेच उपक्रम वेगवेगळे करत असतो. काल रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, सांस्कृतिक एखादा कार्यक्रम असतो. असे महिलांसाठी काही कार्यक्रम असतात. असे कार्यक्रम सांस्कृतिक आम्ही करतो. आणि या माध्यमातून योगायोगाने आलायच तर सर्वच नागरिकांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं. सर्व शिवभक्त तर होतातच आहे पण सर्व नागरिकांनी सहपरिवार प्रत्येक कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं आणि शिवजयंतीमध्ये सहकार्याने सहभाग राहावा ही आमच्या सगळ्या शिवभक्तांच्या वतीने एक इच्छा आहे. प्रथमतः जय शिवराय सर्वांना. अखिल ससाननगर शिवजयंती महोत्सव हा खूप छान पद्धतीनं साजरा होतो आणि इथं आबालवृद्ध असतील, नागरिक असतील आणि छोटी मुलं असतील यांना खूप छान पद्धतीनं इथं शस्त्रांची माहिती मिळते. जेणेकरून आजचे हे शस्त्र आहेत इथं मांडलेले हे सहसा कोणाला बघायलासुद्धा नाही मिळत. पण आज त्या शस्त्रांची इत्थंभूत माहिती आपल्याला तिरळे सरांनी, वसंतदादा जे तिरळे आहेत त्यांनी आपल्याला दिली. आणि या सर्वांसाठी मी आभारी आहे त्यांचा, तिरळे सरांचा. त्यांनी खूप छान पद्धतीने इथं आम्हाला माहिती दिली या सर्व शस्त्रांची. आणि अखिल ससाननगर मित्रमंडळाचा पण मी खूप आभारी आहे की ज्यांनी खूप छान पद्धतीने हे शिवजयंतींचं आयोजन केलं आहे. धन्यवाद. नक्कीच सलोनी, खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आज शिवजयंतीनिमित्त अखिल ससानीनगर मित्रमंडळाच्या वतीने शस्त्र प्रदर्शनाचा उपक्रम जो आहे तो घेतलेला आहे. आपण या ठिकाणी पाहतो आहे कशा पद्धतीने या ठिकाणी शस्त्र जे आहे ते लावण्यात आलेले आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शस्त्र लावण्यात आलेले आहेत. कशा पद्धतीने लावलेले आहेत हे देखील दृश्य आपण या ठिकाणी पाहू शकतो आहे. आणि हे शस्त्र प्रदर्शन पाहण्यासाठी ससाननगरच्या परिसरामधले अनेक महिला भगिनी मित्रमंडळी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिकांचा जमाव जो आहे तो या ठिकाणी दाखल झालेला आहे. आपण इकडल्या बाजूला जर पाहिलं तर नागरिक शस्त्र प्रदर्शन पाहण्यासाठी आणि शस्त्र प्रदर्शनाची विशेष माहिती घेण्यासाठी या ठिकाणी नागरिकांचा जमाव या ठिकाणी जमलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्या पद्धतीने ज्या शस्त्राचा वापर केला जात होता ते शस्त्र कधी पाहायला मिळत नव्हती. मात्र या ठिकाणी आज अखिल ससानीनगर मित्रमंडळाच्या माध्यमातून शिवजयंतीनिमित्त हे शस्त्र प्रदर्शनाचा कार्यक्रम आणि शस्त्र प्रदर्शनाची विशेष माहिती या ठिकाणी मिळत आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचा शिवजयंतीनिमित्त उपक्रम जो आहे तो घेतलेला आहे. आणि या ठिकाणी शस्त्र प्रदर्शनाचा उपक्रम पाहण्यासाठी आणि शस्त्र पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात महिला भगिनी, पुरुष मंडळी आणि लहान मुलं देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमा झालेले आहेत. त्याचबरोबर काळेपडळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील हे देखील या कार्यक्रमामध्ये विशेष सहभागी झाले होते.